नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। मृग नक्षत्राची सुरुवात झाली असून अद्रक पिकाच्या लागवडीची लगबग सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। खरीप पेरणीपूर्व मशागत आवरून शेतकरी आता पेरणीकडे वळतोय। सध्या ठिबक सिंचन वरील पेरणीला सुरुवात देखील झाली आहे। गेल्या काही वर्षापासून अद्रक पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करतायत। मात्र गेल्या वेळी अद्रकीवर सड रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला होता। त्यामुळे अद्रक पिकाच्या लागवडीपूर्वी काय खबरदारी घ्यावी हे आज आपण या रिपोर्टच्या माध्यमातून बघणार आहोत। जून महिना सुरू होताच मशागतीचे कामे आटपून शेतकरी पेरणीसाठी सज्ज होत असतो। गेल्या काही वर्षापासून अनेक भागात अद्रकीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यावर्षी देखील शेतकरी या पिकाला अधिक प्राधान्य देत असल्याचं बघायला मिळतंय। मात्र मागील वर्षी या अद्रक पिकाला मोठ्या प्रमाणात सड रोगाने विळखा घातला होता। त्यामुळे ही सड नियंत्रणात आणता अद्रक उत्पादक शेतकरी नाकीनऊ आला होता। अद्रक पिकाची अगदी सुरुवातीपासून खबरदारी घेतल्यास पुढच्या काळात सडीवर नियंत्रण मिळवता येणं शक्य असल्याचं बोललं जात आहे। याबाबत लागवडीपूर्वी कुठल्या प्रकारची खबरदारी घ्यावी हे विचारण्यासाठी आम्ही फुलंब्री तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्रक लागवडीपासून कशा प्रकारे खबरदारी घ्यावी याविषयी शेतकऱ्यांना सूचना केल्यात। अद्रकीचे बेने निवडताना पूर्वी सड लागलेले बेने न निवडता चांगल्या प्रकारचे बेने घ्यावे, ज्यामुळे पुढे सड नियंत्रणात राहण्यासाठी मदत होईल। या अद्रकीच्या बेण्याला बुरशी नाशकाची प्रक्रिया केल्याशिवाय अद्रक लागवड करू नये। तसेच पाणी साचणाऱ्या पाणथळ जमिनीत आणि मागच्या वर्षी ज्या शेतात अद्रक लागवड केली होती ती जमीन पुन्हा अद्रक लागवडीसाठी निवडू नये असं आवाहन त्यांनी केलंय। वेळोवेळी परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना यापुढे देखील या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल असं फुलंब्री तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी पीजे मराठी न्यूजशी बोलताना सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट जगदीश बलांडे, पीजे मराठी न्यूज नेटवर्क। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।